दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा हे पीक प्रमुख पीक आहे. परंतु सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातो. याचं उदाहरण म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत ज्या कांद्याचा सरासरी भाव 3,500 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास असताना अगदी 4 दिवसामध्ये कांद्याचा भाव कोसळला आणि 1,000-1,500 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव झाला. आणि या संदर्भामध्ये मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी असल्यामुळे मी 16 ऑगस्टला संसदेमध्ये देखील 0 हॉवर्समध्ये हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केला. मागच्याही अधिवेशनामध्ये 9 ऑगस्टला ज्यावेळेस कांद्यावरची निर्यातबंदी उठवली सरकारने, सातत्याने मागणी केली जात होती. 10 वर्षामध्ये 21 वेळा कांद्याची निर्यातबंदी केली आणि मग ती निर्यातबंदी उठवावी, परंतु सरकारने निर्यातबंदी उठवून 40% निर्यात शुल्क लावलं होतं. ते कमी करावं म्हणून 9 ऑगस्टला मी बोललो होतो. आता 16 डिसेंबरला मी त्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडला आहे, परंतु सरकार याची दखल घेत नाही. आज जो भाव मिळतो आहे 1,500 रुपयाच्या जवळपास, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही आहे. आणि या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक असल्यामुळे कांद्यावरती सगळी उपजीविका शेतकऱ्यांची अवलंबून आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती की सरकारने ताबडतोब 20% जे निर्यात शुल्क ठेवलं आहे ते 0% करावं, निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. आणि आपली जी जगामध्ये कांद्याची बाजारपेठ आहे आज ती काबीज करण्याचं काम इतरही देश, पाकिस्तानसारखे, अफगाणिस्तानसारखे देश त्या ठिकाणी करताय. आणि म्हणून आपली हक्काची बाजारपेठ आपण गमवू नये. आणि आपला जो शेतकरी आहे, जो काबाड कष्ट करतो, राबतो, मी बऱ्याच भागामध्ये फिरताना बघितलं की उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं. अशा परिस्थितीमध्ये कांद्याला कुठून तरी टँकरने पाणी आणून शेतकरी कांदा जगवण्याचं काम करत आहे. आज लाल कांदा मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आलेला आहे, परंतु त्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. याची दखल घेऊन सरकारने ताबडतोब निर्यात शुल्क हे 0% करावं यासाठी मी मागणी केलेली आहे. आणि आता जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही 31 जानेवारीला महाविकास आघाडीचे सर्वच खासदार दिल्लीला संसदेसमोर गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करून सरकारचा निषेध करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.